स्वाती केबी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद पूर्णपणे भारतात राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यास मनाई करतो? तर तो आहे अनुच्छेद 28. पुढचा प्रश्न पहा, पूर्व आणि पश्चिम भारताच्या वेळेमध्ये 2 तासांचा फरक का आहे? कारण की रेखावृत्तीय विस्तार म्हणजे पूर्व आणि पश्चिम हा जो विस्तृत विस्तार आहे, रेखावृत्तीय विस्तार ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम भारताच्या वेळेमध्ये 2 तासांचा फरक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाने नागरिकांना सद्विवेक स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे? तर कलम 25, त्यालाच आपण अनुच्छेद म्हणतो. भारतातील राष्ट्रीय महामार्ग बांधणे, त्यांची देखभाल करणे ही कोणाची जबाबदारी आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची. नेक्स्ट आहे, जानेवारी 2025 या महिन्यात पेंच आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पांनी कोणता नवीन अभ्यागत नियम लागू करण्यात आलेला आहे? तर कोअर झोनमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातलेली आहे. कोणत्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये? पेंच आणि नागझिरा. पुढचा प्रश्न पहा, पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? तर पहा, यावरती आधारित प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत. पिथोरा चित्रकला जी आहे ती गुजरात राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मे 2025मध्ये संरक्षण मंत्रालयाने कडून 500 इनवर अँटी टँक गायडेड मिसाईलसाठी खरेदी ऑर्डर पक्की केली. तर भारत डायनॅमिक्स लिमिटेड करून 500 इनवर अँटी टँक गायडेड मिसाईल्स संरक्षण मंत्रालयाने खरेदी केलेली ती डील जी आहे ती पक्की केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, MC मेहता विरुद्ध भारतीय संघ 1986मध्ये मान्य केलेल्या पर्यावरण संरक्षणाशी कोणते मूलभूत कर्तव्य थेट अनुरूप आहे? तर जंगल, तलाव आणि वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि सुधारणा करणे हे या भारतीय MC मेहता विरुद्ध भारतीय संघ मध्ये मान्य केलेल्या पर्यावरण संरक्षणाची मूलभूत कर्तव्य थेट अनुरूप आहे. पुढचा प्रश्न पहा, आग्रा येथील कोणत्या मुघल स्मारकाला बेबी ताज असं टोपण नाव दिलेलं आहे? तर इतिमाद उल दौलाची कबर या स्मारकाला बेबी ताज असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, 2025मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रेट ईस्टर्न हॉटेल या पुस्तकाचं लेखन कोणी केलं? तर रुचिर जोशी यांनी केलेलं. पुढचा आहे, भारताची सर्वात मोठी भूसीमा खालीलपैकी कोणासोबत आहे? तर बांगलादेशला सर्वात जास्त सीमा आपली लागलेली आहे आणि अफगाणिस्तानला सर्वात कमी लागलेली आहे. नेक्स्ट, सुरत फूट 1907 प्रामुख्याने कोणत्या मतभेदातून उद्भवली? तर काँग्रेसचे अधिकृत कार्यक्रम म्हणून बहिष्कार आणि स्वदेशी कायम ठेवणे हा या सुरत फुटीमधला प्रमुख मतभेदाचं कारण ठरलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते तृतीय स्तरीय कार्य मानले जाते? तर मुंबईमध्ये बँकिंग सुविधा पुरवणे हे काय मानलं जातं? तृतीय स्तरीय कारण मानलं जातं. पुढचा प्रश्न पहा, 1974 ते 1979 या पंचवार्षिक योजनेदरम्यान जागतिक घटनेने आर्थिक संकटात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर जागतिक घटना कोणती घडलेली होती या 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान? तर तेल संकट. ठीक आहे. पुढचा पहा, वफ विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या लोकसभेतील सदस्यांची संख्या किती होती? 288. आणि हे जे विधेयक आहे ते लोकसभेमध्ये कोणी मांडलं होतं? किरण रिजिजू यांनी. ठीक आहे. आणि आपल्या केंद्र सरकारची जी बाजू आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये कोण मांडत आहे किंवा कोणी मांडली? तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी. ठीक आहे. हे सर्व लक्षात ठेवायचे. मे 2025मध्ये किरू जलविद्युत प्रकल्पासाठी कंत्राट देण्यात कथित अनियमितता प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणत्या माजी भारतीय राज्यपालांवर आरोपपत्र दाखल केलेले होते? तर सत्यपाल मलिक या राज्यपालांवर आरोपपत्र दाखल केलेलं होतं. भारताच्या चलनविषयक धोरणाचं नियमन कोण करतं? तर भारताच्या चलनविषयक धोरणाचं नियमन RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. RBIची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935ला. ठीक आहे. RBIशी रिलेटेड बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये वेगवेगळ्या विचारले जात आहेत. आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पहा, नोव्हेंबर 2025मध्ये कोणता
देश G20 शिखर परिषदांचे आयोजन करणार आहे, जो आफ्रिका खंडात पहिल्यांदाच आयोजित केला जाणार आहे? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये G20 परिषदेचं आयोजन होणार आहे नोव्हेंबर 2025मध्ये. ठीक आहे, तर भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.